राजा हरिश्चंद्र त्रेतायुगात राहत होता. तो एक प्रामाणिक आणि थोर राजा होता. त्याची प्रजा समृद्धी आणि शांतीचा आनंद घेत होती. त्याला शैव्या, जिचे नाव तारामती असे होते, या नावाची एक राणी होती. रोहितश्रव नावाचा एक मुलगा होता. एकदा शिकारीसाठी बाहेर पडले असताना त्याला एका स्त्रीच्या मदतीसाठी याचना ऐकू आली. धनुष्यबाण घेऊन तो आवाजाच्या दिशेने गेला. तो आवाज म्हणजे विघ्नराजाने, जो अडथळ्यांचा स्वामी आहे, त्याने निर्माण केलेला एक भ्रम होता. विघ्नराजा विश्वामित्र ऋषींच्या तपस्येत, ध्यानात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे विश्वामित्रांच्या तपस्येत व्यत्यय आला होता. त्या तपस्येदरम्यान ऋषींनी मिळवलेले सर्व ज्ञान नष्ट झाले. जेव्हा हरिश्चंद्र शुद्धीवर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ऋषी त्यांच्यावर अत्यंत रागावलेले आहेत आणि त्याने माफी मागितली. आपला अपराधभाव दूर करण्यासाठी त्याने ऋषींची कोणतीही इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. विश्वामित्राने त्यांच्या राजसूय या ज्ञानासाठी दक्षिणेची मागणी केली. राजाने त्याला विचारले की या मोबदल्यात त्याला काय हवे आहे. त्यावर विश्वामित्र म्हणाला, तू स्वतः, तुझी पत्नी आणि तुझे मूल यांना सोडून माझ्याजवळ जे काही आहे, तुझ्याजवळ जे काही आहे ते सर्व मला दे. हरिश्चंद्राने ही मागणी मान्य केली. त्याने आपल्या सर्व मालमत्ता, अगदी कपडे सुद्धा सोडून दिले. तो आपल्या कुटुंबासह महाल सोडण्याच्या तयारीत असताना विश्वामित्राने आणखीन एका दानाची मागणी केली. हरिश्चंद्र म्हणाला की त्याच्याकडे आता कोणतीही मालमत्ता शिल्लक नाही, पण त्याने एका महिन्याच्या आत दुसरे दान देण्याचे वचन दिले. राजा हरिश्चंद्र आपली पत्नी आणि कुटुंबासह अत्यंत गरिबीत राहू लागला. त्याने निष्ठावान प्रजाजन त्याच्या मागे गेले तेव्हा विश्वामित्राने राजाला त्याच्या प्रजाजनांसोबत पाहिले. तेव्हा त्याने आपल्या प्रजाजनांना जे ऋषीला दान केलेल्या राज्याचं एक भाग होते त्यांच्यासोबत नेल्याबद्दल हरिश्चंद्राला शाप देण्यास सुरुवात केली. तेव्हा राजाने आपल्या कुटुंबासह राज्य सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना लवकर पाठवण्यासाठी विश्वामित्राने राणीला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा 5 दिशांच्या रक्षकांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी विश्वामित्राचा निषेध केला. त्या ऋषीने त्यांना मनुष्य म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला. ते रक्षक देव, पांडव आणि द्रौपदी यांचे पुत्र म्हणून जन्माला आले. आपले राज्य सोडल्यानंतर सुमारे महिनाभराने हरिश्चंद्र पवित्र काशी शहरात पोहोचले. तेव्हा त्यांना तिथे विश्वामित्र आधीच उपस्थित असल्याचे दिसले. त्या ऋषींनी राजाचे वचन दिलेले दान मागितले. हरिश्चंद्रांनी सांगितले की 1 महिना पूर्ण होण्यास अजून थोडा वेळ आहे. ऋषी पुढच्या सूर्यास्ताच्या वेळी परत येण्याचे मान्य करून निघून गेले. त्यांचा भुकेलेला मुलगा अन्नासाठी रडत असताना हरिश्चंद्रांच्या चिंता वाटू लागली की ते ऋषींना दान कसे देऊ शकतील. त्यांच्या पत्नी शैव्याने सुचवले की काही पैसे मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला विकावे. थोड्याच संकोचानंतर हरिश्चंद्रांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि तिला एका वृद्ध माणसाला विकले. त्यांचे मूल आपल्या आईला सोडायला तयार नव्हते, म्हणून असे ठरले की तो आपल्या आईसोबत जाईल आणि त्यासाठी अतिरिक्त पैसेही देण्यात आले. थोड्याच वेळात विश्वामित्र पुन्हा प्रकट झाले आणि त्यांनी दानाची मागणी केली. हरिश्चंद्राने आपल्या पत्नी आणि मुलाच्या विक्रीतून मिळालेले सर्व पैसे त्यांना दिले. तथापि विश्वामित्र त्या दानाने असमाधानी होते आणि त्यांनी आणखीन दानाची मागणी केली. तेव्हा हरिश्चंद्राने स्वतः विकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एका अस्पृश्य चांडाळाने, जो प्रत्यक्षात यमाचा वेश होता, त्याला विकत घेण्याची तयारी दर्शवली. परंतु उच्चवर्णीय क्षत्रिय असल्यामुळे हरिश्चंद्रांच्या स्वाभिमानाने त्याला तसे करू दिले नाही. त्याऐवजी त्याने विश्वामित्राच्या गुलाम होण्याची तयारी दर्शवली. विश्वामित्रांनी ते मान्य केले, पण नंतर जाहीर केले, तू माझा गुलाम असल्यामुळे तुला माझी आज्ञा पाळावीच लागेल.
मी तुला या चांडाळाला सोन्याच्या नाण्यांचा बदल्यात विकतो. त्या चांडाळाने ऋषींना पैसे दिले आणि हरिश्चंद्राला गुलाम म्हणून आपल्यासोबत नेले. त्या चांडाळाने हरिश्चंद्राला आपल्या स्मशानभूमीत मजूर म्हणून कामावर ठेवले. त्याने हरिश्चंद्राला तिथे दहन केलेल्या प्रत्येक मृतदेहामागे शुल्क गोळा करण्याचे निर्देश दिले. त्या शुल्काचा काही भाग चांडाळाला, काही भाग स्थानिक राजाला दिला जाईल आणि उरलेली रक्कम हरिश्चंद्राने मानधन म्हणून असेल. हरिश्चंद्र स्मशानभूमीतच राहत होते आणि काम करू लागले. एके दिवशी त्याला त्यांच्या मागील जन्माचे स्वप्न पडले आणि त्याला जाणवले की त्यांची सध्याची अवस्था ही त्यांच्या मागील पापांचा परिणाम आहे. या दुःख स्वप्नात त्यांनी आपल्या राणीला आपल्यासमोर रडतानाही पाहिले. जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याने आपल्या राणीला खरोखरच आपल्यासमोर रडताना पाहिले. तिच्या हातात त्यांच्या मुलाचा मृतदेह होता, जो सर्पदंशाने मरण पावला होता. आपल्या दुर्दैवाचा विचार करून हरिश्चंद्राने आत्महत्येचा विचार केला. पण त्याला जाणवले की पुढच्या जन्मातही त्याला आपल्या पापांची शिक्षा भोगावीच लागेल आणि म्हणून त्या दरम्यान राणी आपल्या मुलाला मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी करू लागली. पण हरिश्चंद्राने तिला सांगितले की शुल्क दिल्याशिवाय तो तिला तसे करू देणार नाही. त्याचवेळी यमाच्या नेतृत्वाखाली आणि विश्वामित्रांसह सर्व देवता प्रकट झाल्या. त्यांच्या हरिश्चंद्राच्या सद्गुणांची प्रशंसा केली आणि त्याला स्वर्गात आमंत्रित केले. परंतु हरिश्चंद्राने आपल्या प्रजेशिवाय स्वर्गात जाण्यास नकार दिला, कारण त्यांचं राज्य सोडून जाण्याचे त्यांच्या प्रजेचे शोक व्यक्त केला होता. त्यांचा विश्वास होता की ते त्याच्या पुण्याईने समान वाटेकरी आहेत आणि जेव्हा त्यांची प्रजा त्यांच्यासोबत असेल तेव्हाच ते स्वर्गात जातील. त्याने देवांचा राजा इंद्राला विनंती केली की त्यांच्या प्रजेला किमान एका दिवसासाठी तरी स्वर्गात जाण्याची परवानगी द्यावी. इंद्राने त्यांची विनंती मान्य केली आणि ते आपल्या प्रजेसह स्वर्गात गेला. स्वर्गारोहणानंतर हरिश्चंद्राच्या राजघराण्यातील ऋषी वसिष्ठांनी आपली 12 वर्षांची तपस्या संपवली. या वर्षांमध्ये हरिश्चंद्रासोबत काय घडले होते हे त्यांना समजले. त्यांच्या विश्वामित्रांशी वाद झाला, परंतु अखेरीस ब्रह्मदेवाने त्यांचे समाधान केले. ब्रह्मदेवाने त्यांना समजावून सांगितले की विश्वामित्र केवळ राजाची परीक्षा घेत होता आणि खरे तर त्यानेच राजाला स्वर्गात जाण्यास मदत केली होती. राजा हरिश्चंद्राच्या कथेतून मिळणारे धडे. एक सत्य सर्वोपरी आहे. तुमच्यावर कितीही संकटे आली तरीही सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. सत्य हाच अंतिम धर्म आहे, हे आपल्याला या गोष्टीतून शिकायला मिळाले. वचनाचे महत्त्व. एकदा दिलेले वचन पक्के असते, ते पाळणे हे माणसाचे कर्तव्य आहे. संयम आणि सहनशीलता. कठीण काळात संयम ठेवणे, बाळगण्यात आणि धर्माच्या पालन करण्यातच खरी शक्ती आहे, हे आपल्याला ह्या गोष्टीतून बघायला मिळाले. भौतिक सुखे क्षणभंगूर असतात. राज्य, संपत्ती आणि वैभव हे सर्व क्षणभंगूर आहेत, पण केवळ सत्य आणि नीतिमत्ताच टिकत राहतात. त्यामुळे कुटुंबातील त्याग. तारामतीनेही आपल्या पतीला त्यांच्या सत्यशोधनात पूर्ण पाठिंबा दिला. हे एका आदर्श पती आणि पत्नीचे उदाहरण आहे.